या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तुम्ही हे मान्य करता की जरांगे पाटील जे आंदोलन करताय, जे उपोषण करताय ते योग्य आहे? जरांगे पाटलांना वस्तुनिष्ठ फॅक्ट आणि फॅक्च्युअल या आरक्षणासंदर्भातल्या कोणीही सांगायला तयार नाही. सरकार म्हणते आम्ही ओबीसीला धक्का लागून देणार नाही, मग ओबीसी समाज का आक्रमक होतो आणि का सभा घेतो? जरांगे पाटलांनी जरी ते स्वतः जरी मुख्यमंत्री झाले तरी ते जी मागणी करतायत ती मागणी त्यांची फुलफिल करायला अडचण आहे. उद्या ब्राह्मण कम्युनिटीने जर एससीचं आरक्षण मागितलं आणि खूप मोठं आंदोलन उभं केलं तर त्यांना एससीचं सर्टिफिकेट द्यायचं का? गुलाल उधळला गेला. आणि मग हे एवढं सगळं विन विन सिच्युएशन असताना तुम्हाला उपोषणाला का बसावं लागलं जरांगे पाटील? छगन भुजबळ हे एका समाजाकडे झुकले गेलेले आणि आता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं मराठा समाजाकडून देखील वारंवार सांगण्यात येत. एका ओबीसीच्या मंत्र्याचं जर एवढी सल असेल मराठा समाजाला तर मग तुमच्या 288 आमदारांचं, 48 खासदारांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं तुम्ही कधी राजीनामा देणार आहात? कुठल्याही जड्जी लोकांनी यावी, आमदारांनी यावं, खासदारांनी यावं, जरांगे पाटलांनी यावं, त्यांच्या सल्लागारांनी यावं. गावागाड्यातले जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे, दुय्यम वागणूक हजारो वर्षाच्या व्यवस्थेने ज्यांना दिली त्यांच्या पंक्तीमध्ये राजेहो तुम्ही कशाला येऊन बसताय? अरे अख्खी तिजोरी महाराष्ट्रानं तुमच्या हातात दिले. मराठा समाजाच्या अर्थमंत्री तुमचा असतो, मुख्यमंत्री तुमचा असतो, आमदार खासदार तुमचे असतात. येणाऱ्या काळात विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्याचं चित्र ओबीसी समाज ठरवलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. नेमकी त्यांच्या मागण्या आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहे ओबीसीचा आक्रमक चेहरा म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके. नेमकी साहेब काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि ते पुन्हा एकदा उपोषणाला देखील बसलेले आहे. त्यांचं जे म्हणणं आहे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या, पण आणि सरकार म्हणते आम्ही ओबीसीला धक्का लागून देणार नाही, पण ओबीसी समाज आक्रमक होतोय. खरं तर या महाराष्ट्रामधल्या तमाम 12 करोड जनतेला माझी विनंती आहे. मुळात आरक्षण का दिलं गेलं, आरक्षण कशासाठी दिलं गेलं, आरक्षणाचे पॅरामीटर्स काय असले पाहिजे, किंवा स्टेट बॅकवर्ड कमिशनचं आरक्षणासंदर्भातली एखाद्या कम्युनिटीचं सामाजिक मागासलेपण तपासण्याची मेथडॉलॉजी काय असते, किंवा याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती अशी आहे. आत्तापर्यंतच्या बाळ सराफ आयोगानं, खत्री आयोगानं, बापट आयोगानं मराठा समाजाचं सोशली बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं 500-600 पानाच्या जजमेंटमधून मराठा कम्युनिटी ही प्रेस्टिजियस कम्युनिटी आहे, महाराष्ट्रामधली डॉमिनेटिंग कास्ट आहे, रुरल कास्ट आहे, आणि ही कास्ट जर इथल्या व्यवस्थेमध्ये, इथल्या शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, इथल्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये, त्याचबरोबर देशाच्या संसदेमधलं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, किंवा महाराष्ट्रामधील कोऑपरेटिव्ह सेक्टर, कारखानदारी, दूध संस्था, डीसीसी बँका, या सगळ्यांचा विस्तृत अर्थानं त्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये दिलेला आहे. आणि या जजमेंटवरती या महाराष्ट्रामधला कुठलाही नेता बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. आणि जरांगे पाटलांसारखा एखादा कार्यकर्ता ज्यावेळी असं आंदोलन उभं करतो त्यावेळी त्या जरांगे पाटलांना वस्तुनिष्ठ फॅक्ट आणि फॅक्च्युअल या आरक्षणासंदर्भातल्या कोणीही सांगायला तयार नाही. त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण आहे. तुम्ही आताच म्हणले की जरांगे पाटील यांना सांगायला कोणी तयार नाहीये, पण मग तुम्ही हे मान्य करता की जरांगे पाटील जे आंदोलन करताय, जे उपोषण करताय ते योग्य आहे? कारण की ओबीसीचे काही नेते म्हणतात जरांगे पाटील जे उपोषण करताय, जे आंदोलन करताय ते अयोग्य आहे. लोकशाहीनं प्रत्येकाला आंदोलन करायचा, आपल्या मागण्या मांडण्याचा आणि अर्ज विनंत्याद्वारे आणि कायदे कानून यानुसार या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्या आंदोलनाबद्दल आमचा आदर आहे. पण आंदोलन काय असलं पाहिजे, त्याची फॅक्ट काय आहे, आपल्या संविधानामध्ये आरक्षण कुणाला दिलं जातं? बघा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एससीचं रिझर्वेशन तुम्हाला अनटचेबिलिटी प्रूव्ह करावी लागते. एसटीचं रिझर्वेशन तुम्हाला ट्रायबलनेस प्रूव्ह करावं लागतो. ओबीसीचं रिझर्वेशन या महाराष्ट्रामधल्या अदर बॅकवर्ड क्लासेस की जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सामाजिक मागासलेपण प्रूव्ह करावं लागेल. आणि ही सामाजिक मागासलेपण जर आपण प्रूव्ह करत नसून, लिटरेचर आपल्या बाजूनं नसेल, फॅक्ट आपल्या बाजूनं नसेल, तर मला वाटतंय ही आंदोलनाची दिशा चुकते, आंदोलनाचं जे काही एकूण स्वरूप आहे ते चुकतंय. आणि लोक झुंडीनं येत आहेत म्हणून सरकारनं काहीतरी त्यांना खोटं आश्वासन देणं, खोटं एक्झर्शन करणं, खोटं वर्कआउट करणं आणि खोट्या भूलथापा देणं,
असं होणार असेल तर मला वाटतं अराजक सदृश परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये चालू राहील आणि अराजक निर्माण होईल. नाही, ओबीसी नेते किंवा असतील किंवा ओबीसी समाज जरांगे पाटलांच्या मागण्याला का विरोध करतोय? कारण की जरांगे पाटील म्हणतात आम्हाला ओबीसी मधून आरक्षण आहे, ठीक आहे इथपर्यंत, आणि त्यानंतर सरकार म्हणते आम्ही ओबीसीला धक्का लागून देणार नाही. मग ओबीसी समाज का आक्रमक होतो आणि का सभा घेतो? हे बघा, शासन म्हणतंय की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता रिझर्वेशन द्यायचा विचार करतोय, आणि त्याच वेळी जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. हे टेक्निकली इम्पॉसिबल आहे, हायली तुम्ही इम्पॉसिबल. सरकारवर सोडू शकता ना या गोष्टी? नाही सोडू शकत. सरकारला वेळोवेळी सरकारमध्ये तुमचे मंत्री स्वतः ओबीसी नेते छगन भुजबळ आहे, आणि तुम्ही वारंवार म्हणजे तुमची सभा आहे, सभेतून मागणी करा छगन भुजबळ हे भावी मुख्यमंत्री असतील, आपल्या ओबीसीचे मुख्यमंत्री असतील, आणि मग तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही का? विश्वासाचा विषय नाही. आरक्षण हे सामाजिक मागासलेल्या लोकांसाठी दिलं गेलं. मग भुजबळ मुख्यमंत्री असोत किंवा अजून कोण मुख्यमंत्री होत, त्यांना सदिच्छा आहे. जरांगे पाटलांनी जरी ते स्वतः जरी मुख्यमंत्री झाले तरी ते जी मागणी करतायत ती मागणी त्यांची फुलफिल करायला अडचण आहे. अडचण असं आहे की आरक्षण कुणालाही नाही दिलेलं. उद्या ब्राह्मण कम्युनिटीने जर एससीचं आरक्षण मागितलं आणि खूप मोठं आंदोलन उभं केलं तर त्यांना एससीचं सर्टिफिकेट द्यायचं का? हा सामाजिक मागासलेपणाचा, तुमच्या बाजूने लिटरेचर नसेल, तुमच्या बाजूने इतिहास नसेल, तुमच्या बाजूने सामाजिक मागासलेपण नसेल, यू आर रूरल कम्युनिटी मागास कशी असू शकते? हे बघा, मागासलेपण तपासण्यासंदर्भात एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण, शिक्षण नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व कमी असेल किंवा इथल्या व्यवस्थेमध्ये, इथल्या समाज व्यवस्थेमध्ये त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आला म्हणून त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असेल, तुच्छ वागणूक दिली जात असेल, अशा लोकांना आरक्षण दिलं गेलंय. अशा लोकांचे अधिकार फुलफिल व्हावेत, या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सन्मानानं मानवतेच्या दृष्टिकोनातून वागता यावं म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे. रिझर्वेशन पॉलिसी गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन पॉलिसी लाभाची योजना नाही. रिझर्वेशनमुळे आमची आर्थिक उन्नती होणार आहे, आम्हाला काहीतरी 4 पैसे मिळणार आहेत, हे सांगितलं कुणी या लोकांना? रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे, आणि प्रतिनिधित्व आजपर्यंतच्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये गावगाड्यामधल्या कारुणारूला, गावगाड्यामधल्या दीनदलिताला, गावगाड्यामधल्या सामाजिक दृष्ट्या दुय्यम वागणूक दिल्या गेलेल्या लोकांना आम्ही, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या लोकशाहीचे रक्षण करते. आमची ही लोकशाही, आम्ही इथल्या सर्व सगळ्या घटकांना सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणतोय, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आणतोय, मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सन्मानाची वागणूक देतोय, म्हणून रिझर्वेशन ही पॉलिसी आहे. सांगितलं कोणी तुम्हाला की हा रेशनचं दुकान आहे म्हणून? आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या आम्ही गरीब झालो म्हणून तुम्ही रिझर्वेशन मागता. त्याच वेळी तुम्हाला 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय. ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यायला तुम्ही तयार नाही. आज मला महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की 10% रिझर्वेशन तुम्ही ओपन कॅटेगरीला सोडून तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण कशासाठी मागताय? 10% मधलं 8.5% आरक्षणाचा लाभ हा फक्त मराठा कम्युनिटीनं घेतलाय. मग ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा कम्युनिटीनं घ्यायचं, एससीबीसीचं घ्यायचं, प्युरिटी पिटिशनला जायचं का ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं का कुणब्याच्या सर्टिफिकेटवर लढायचं? अरे नक्की चाललंय काय? हे या गोष्टी सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कधीतरी अटॉर्नी जनरलचा सल्ला घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक लावावी, मुख्यमंत्र्यांनी कधीतरी अधिवेशन बोलवावं, अधिवेशनामध्ये चर्चा करावी. ह्या गोष्टी तुम्ही करत नाहीये. तुम्ही प्रत्येक गोष्टीला पॉलिटिकल अँगलनी, पोलरायझेशनच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर या महाराष्ट्रामधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, मुस्लिम समाजामधला ओबीसी, ही सगळी लोक पोलराईट होतील. आणि मग ही सगळी जर 50-60% पोलराईट झाली तर तुम्ही जासाल कुठं? तुमचे आमदार खासदार कुठून निवडून येतील? हे ओबीसीचे लोक रस्त्यावर उतरत नाहीत, झुंडीच्या झुंडीने येत नाहीत, त्यांची ताकद दाखवत नाहीत, कायदा हातात घेत नाहीत, म्हणून तुम्ही वेळात काढताय त्यांना. त्यांना कळत नाही असं तुम्ही समजलंय का? त्यांना कायदा कानून समजत नाही, त्यांचे हक्क अधिकार समजत नाही. ही लोक सुद्धा उद्या बॅलेटद्वारे, मतपेटीद्वारे, जर तुम्हाला राजकारणाचीच भाषा समजत असेल तर या मुख्यमंत्र्याला, या 2 उपमुख्यमंत्र्यांना, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना तुम्ही जरांगे पाटलांची फसवणूक करणं न करणं तुमचा आणि तो जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा भाग आहे. पण ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचे हक्क अधिकार जर चॅलेंज होत असतील तर या महाराष्ट्रामधला ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी आणि मुस्लिम समाजातला ओबीसी निश्चित एकत्र येईल आणि आमचं उपद्रव मूल्य काय आहे ते आम्ही नक्की इथल्या शासनाला दाखवतो. जरांगे पाटलांच्या सध्याच्या आंदोलनात तुम्ही कसं पाहता? हे आंदोलन मला वाटतंय, जरांगे पाटील म्हणतात की आमचा शेतकरी गरीब झाला किंवा त्याची कारणं वेगळी.
नाही, जे आंदोलन बसलं 27 जानेवारीला वाशीमध्ये गुलाल उधळला, त्यानंतर त्यांनी अल्टिमेट देखील दिला होता की 10 फेब्रुवारी पासून मी पुन्हा आंदोलनाला बसेन, सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा घेऊन, आणि आता 20 तारखेला पुन्हा म्हणजे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. तुम्ही याकडे कसं बघता जरांगे पाटलांच्या आंदोलन? मला वाटतं जरांगे पाटलांना या आरक्षण या प्रोसेसमधलं काही कळत नसावं, कारण ते ज्यावेळी मुंबईला जात होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय सांगितलं आणि त्यांच्या सल्लागारांनी त्यांना काय सल्ला दिला मला माहिती नाही. त्यांनी आंदोलन मागं घेतलं, रात्रीच जाऊन रात्री 12, 1, 2, 3 रात्रभर डीजे वाजला या महाराष्ट्रामध्ये, गुलाल उधळला गेला. आणि मग हे एवढं सगळं विन विन सिच्युएशन असताना तुम्हाला उपोषणाला का बसावं लागलं जरांगे पाटील? म्हणजे तुम्हाला फसवलंय, तुम्हाला मुख्यमंत्री फसवतायत, तुम्हाला तुमचे सल्लागार फसवतायत, आणि आता तुम्ही काय परत कशासाठी बसलेले आहात? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. आणि ओबीसी विजयंती प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे या गोष्टी. तुम्ही आता 27 जानेवारीचा उल्लेख केला, डीजे वाजला, गुलाल उधळला, तर मी तुम्हाला विचारतो 27 जानेवारी ज्यावेळेस मराठा समाजाकडून गुलाल उधळण्यात आला, डीजे वाजला, त्यावेळेस तुमची भावना काय होती की तुम्हाला काय वाटत होतं पुढे काय होईल? जर नोटिफिकेशन ओबीसी मधूनच मराठा कम्युनिटी आली तर मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, प्रेस्टिजियस कास्ट आहे. राजकारण गावगाडा समाजकारातलं गावपण, चौगुला, पाटील, कुलकर, जागीरदार, वतनदार, देशमुख, शेकडो वर्षाच्या कालावधीमधला रूरल समाज जर ओबीसी मधून या नोटिफिकेशन मध्ये जर ओबीसीच्या आरक्षणात आला तर गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, बंजारी, लोणार, गावगाड्यामधला परीट, गुरव, घडशी, गावगाड्यामधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, गावगाड्यामधला बेरड, बेडर, रामुशी, गावगाड्यामधल्या ह्या 18 पगड जाती, त्यांचा कुठेतरी इथल्या पंचायत राजमध्ये एखादा सरपंच, एखादा नगरसेवक, कुठेतरी एखादा शिक्षक, कुठेतरी एखादा शिपाई, कुठेतरी एखादा पोलीस, असं जे काही एक थोडंसं या मागच्या 70-78 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडंसं प्रतिनिधित्व कुठेतरी मिळायला लागलंय. पण जर मराठा कम्युनिटी ओबीसीच्या रिझर्वेशन मध्ये आली तर हे ओबीसीचं जमिनीशी समांतर असलेलं पाल, यामध्ये जर मराठा कम्युनिटीचा जर उंट घुसला तर हे पाल, हे सामाजिक न्यायाचं आरक्षण, हा उंट नेस्तनाबूत केल्या वाचून राहणार नाही. मग उचल पाल पुढल्या गावाला चाल. म्हणजे 200-250 वर्षापूर्वी या गावगाड्यामधला जो मेडंगा जोशी आहे, जो कुडमुड्या जोशी आहे, जो पारधी आहे, जो गोल्ला आहे, जो भिल्ल आहे, गावगाड्यामधल्या अनेक जाती छोट्या छोट्या छोट्या, आज इथल्या व्यवस्थेनं त्यांना गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पुढं राहण्याची परवानगी सुद्धा इथल्या व्यवस्थेनं दिली नाही. आणि त्यांच्या रिझर्वेशन जर मध्ये जर मराठा आला तर ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा निवडून जातो, देशाच्या संसदेमध्ये मराठा निवडून जातो, कारखानदारीमध्ये मराठा राहतो, डीसीसी बँका ज्या मराठ्यांच्या हातामध्ये राहतात, इथली कारखानदारी ज्या मराठ्यांच्या हातामध्ये राहते, इथं निवडून येणारा 1 नंबरचा मराठा असतो, 2 नंबरचा मराठा असतो, 3 नंबरचा मराठा असतो. त्याच पद्धतीनं पंचायत राज मधलं ओबीसीचं रिझर्वेशन संपलेलं असेल आणि परत आपण काळाची चक्र उलटी फिरवत आहोत आणि प्रत्येकाने या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लागेल. आणि देशामध्ये जो महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या या देशाचं नेतृत्व करतो त्याच महाराष्ट्रामध्ये अशी प्रत्येकामी निर्णय जर या शासनाने घेतला तर इथला ओबीसीचं रिझर्वेशन संपलेलं असेल, सामाजिक न्याय संपलेला असेल आणि एका नव्या क्रांतीला आम्हाला ओबीसीला उभं करावं लागेल. छगन भुजबळ सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये महायुती सरकारमध्ये ते मंत्री आहे, ज्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी असं म्हणजे असं असतं की सगळे धर्म माझ्यासाठी समभाव, ठीक आहे, पण तुम्हाला आता असं वाटत नाही का छगन भुजबळ हे एका समाजाकडे झुकले गेलेले आणि आता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं मराठा समाजाकडून देखील वारंवार सांगण्यात येते की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण ते मंत्री त्यांनी त्यावेळी शपथ घेतली, त्या शपथेचा अवमान केलाय. हाच प्रश्न तुम्ही जो भुजबळ साहेबांच्या बाबतीत मला विचारला तो या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% ओबीसीच्या वतीनं या महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रामधले 288 आमदार, या महाराष्ट्रामधले 48 की या सगळ्या माणसांनी या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसीचं मतदान घेतलंय, निवडून. मग या माणसांनी राजीनामा द्यावा. एका ओबीसीच्या मंत्र्याचं जर एवढी सल असेल मराठा समाजाला तर मग तुमच्या 288 आमदारांचं, 48 खासदारांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं तुम्ही कधी राजीनामा देणार आहात? तुम्ही शपथ घेतली नाही का संविधानाची? तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसी विजयंती एसबीसीच्या मताची गरज नाही का? त्यांच्या मताचा अधिकार तुम्ही काढून घेतला का? तुम्हाला एकटा भुजबळ चालत नाही. आम्ही तुमचे 288 आमदार, तुमचे मुख्यमंत्री, तुमचे उपमुख्यमंत्री, 48 खासदार आम्ही आमच्या उरावर कशासाठी घ्यायचे? हा माझा प्रतिवाद आहे.
जर भुजबळांचा जर राजीनामा घेतला जात असेल तर मुख्यमंत्र्यांचा पहिला राजीनामा आला पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा आला पाहिजे, आमदार खासदारांचा राजीनामा दिला पाहिजे. आम्ही तयार आहोत या गोष्टीसाठी. आता तुम्ही जे म्हणता तर मुख्यमंत्री त्यावेळेस वाशीला गेले, त्यावेळेस बोलायला उधळण्यात आला. उद्या जर एखादा ओबीसी समाजाचा म्हणजे नेता असेल किंवा कोणी पण साधा म्हणजे नागरिक असेल त्यांनी उपोषण केलं, उद्या त्याचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री गेले तर मराठा समाजाने काय म्हणायचं? मराठा समाजाने काय म्हणावं हा मराठा समाजाचा प्रश्न आहे. ओबीसी समाज असं कुठंच म्हणत नाही की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी भुजबळांचा राजीनामा मागतात त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतोय. मुख्यमंत्र्यांनी 12 करोड जनते मुख्यमंत्र्यावरती. इथं काय फक्त या महाराष्ट्रात मराठा समाज राहतो का? आणि मराठा समाजाचंच तुम्हाला फक्त कुठलंही आंदोलन झालं, कुठलीही उपोषणं झाली, बातम्या फक्त मीडियावरती कुणाच्या दिसतात? जरांगे पाटलांच्या. आज मी ज्या नायगावला सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी मी आज जातोय, तिथं 9 दिवस झाला, 9वा दिवस आहे त्या कार्यकर्त्याचं उपोषण करतोय. तिथं एक साधा तालुका लेवलचा तुमचा पदाधिकारी तिथं जाऊ शकत नाही. अशी दुय्यम वागणूक तिथल्या ओबीसी विजयंतीला देत आहे. भुजबळांचा राजीनामा, अरे तुम्ही द्या ना पहिला राजीनामा. तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहे का 10-20% लोकांचे मुख्यमंत्री आहे? साधा सवाल कुठल्याही मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती भुजबळांचा राजीनामा मागणाऱ्यांनी माझ्या समोर यावं. मी कितीतरी वेळा चॅलेंज दिलंय. कुठल्याही जड्जी लोकांनी यावी, आमदारांनी यावं, खासदारांनी यावं, जरांगे पाटलांनी यावं, त्यांच्या सल्लागारांनी यावं. ओपन चॅलेंज आहे माझं त्यांना. ओपन चॅलेंज देत आहे जरांगे पाटलांना की कुणी यावं माझ्यासोबत ओपन चॅलेंज करावं. पण छगन भुजबळांनी तर राजीनामा दिला होता असं त्यांनी स्वतः सांगितलं. त्यांनी त्यांच्या संसद विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी राजीनामा दिलाय. पण राजीनामा द्यायचं धारिष्ट्य आणि औचित्य इथल्या मुख्यमंत्र्याला सुचेल तर ना. कारण जर ओबीसी इथला बिघडला, 50%हून जास्त लोकसंख्या, आम्ही पण बघू कसे पोलराईट होत नाहीत ते. आणि आमच्या भुजबळांना पाळायचा तुमचा प्रयत्न असेल, राजीनामा घ्यायचा प्रयत्न असेल, आम्ही तुम्हाला घरी बसू सगळ्यांना. हा लक्ष्मण हाके बोलतोय. ग्राउंड असं उगाच हवेमधून नाही बोलत. तेवढा माझा ग्राउंड कनेक्ट आहे, पब्लिक कनेक्ट आहे. 24 तास आम्ही ओबीसी विजयंती मधल्या लोकांमध्ये आहोत. तुम्हाला जर राजीनाम्याची भाषा पाहिजे असेल, आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. पण तुम्हाला सगळ्यांना घरी बसवण्याची दानत अवकात आमच्यामध्ये आहे. आम्ही निश्चित ते करू. येणाऱ्या काळात विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्याचं चित्र ओबीसी समाज ठरवेल का? निश्चित. जो ओबीसी विजयंतीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी ज्या फुले शाहू आंबेडकरांनी ओबीसीचं रिझर्वेशन दिलं, त्या ओबीसींच्या न्याय हक्क अधिकाराची लढाई त्यांच्या बाजूने जर इथले आमदार खासदार बोलणार नसतील तर इथला ओबीसी विजयंती एसबीसी वर्ग आत्ताच्या आमदार खासदारांना जाब विचारल्या वाचून राहणार नाही की आमच्या न्याय हक्काचे अधिकार जात असताना तुम्ही नक्की काय करत होता आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलेले असताना तुम्ही प्रतिनिधी म्हणून काय भूमिका घेतली, तुम्ही आमच्या भूमिकेच्या बाजूने, आमच्या हक्क अधिकाराच्या बाजूने लढलात का, याचा जाब, याचं ऑडिट इथल्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथल्या खासदारांना विचारलं जाईल, निश्चित विचारलं जाईल. एक ओबीसी नेता म्हणून तुम्हाला, म्हणजे तुम्ही एक ओबीसी नेते, तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की मराठा समाजाला आरक्षण भेटावं असं तुम्हाला वाटतं का? मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासाठी नरेंद्र मोदींनी 10% घटनेमध्ये दुरुस्ती करून 10%चा क्वांटम दिलेला आहे. माझ्या मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही खरंच गरीब झाला असाल तर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन हे रिझर्वेशन तुम्हाला दिलंय, त्याचा लाभ तुम्हाला होतोय. तुम्ही ईडब्ल्यूएस सोडलात, ओबीसी मध्ये आलात तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मिळणार नाही. तुम्ही ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर मला वाटतंय भटक्या विमुक्त जातींच्या, ओबीसीच्या, गावगाड्याच्या, नाभिकाच्या, परटाच्या, दोब्याच्या, गावगाड्यातले जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे, दुय्यम वागणूक हजारो वर्षाच्या व्यवस्थेने ज्यांना दिली, त्यांच्या पंक्तीमध्ये राजेहून तुम्ही कशाला येऊन बसताय? अरे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पाटील, वतनदार, गावडा, गावगाड्यातली उपजाऊ जमीन तुमच्या मालकीची, गावातली ऊसाची शेती तुमच्या मालकीची, आणि तुम्ही कशासाठी या कारू नारू बलुत्यांच्या पंक्तीमध्ये येऊन बसताय? तुम्हाला असं म्हणजे मराठा समाजाने आरक्षण घेऊ नये असं तुम्हाला? ओबीसीचा सामाजिक मागासला ओबीसी मधून तसं तुम्हाला एक तसं विचारतो, एक मराठा समाजाला आरक्षण भेटावं असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, या महाराष्ट्राचा हु इज लॉ मेकर अँड हु इज लॉ इम्प्लिमेंटर? अरे अख्खी तिजोरी महाराष्ट्रानं तुमच्या हातात दिले. मराठा समाजाच्या अर्थमंत्री तुमचा असतो, मुख्यमंत्री तुमचा असतो, आमदार खासदार तुमचे असतात. या महाराष्ट्राचं बजेट तुम्ही ठरवता. या ओबीसीला 1%च्या वर बजेट तुम्ही कधी देत नाही, आणि तुम्हाला रिझर्वेशन कशासाठी पाहिजे? सिंपल बात आहे. एक शेवटचा प्रश्न, जर मराठा समाजाकडून मागणी आली की लक्ष्मण हाकेंनी येऊन चर्चा करावी आणि मराठा समाज असेल आणि ओबीसी समाज यांच्यात जो तीड निर्माण झाला तो आपल्याला कुठेतरी संपवायचा आहे, तर लक्ष्मण हाके चर्चेसाठी जाणार? लक्ष्मण हाके चर्चेसाठी तयार आहे. लक्ष्मण हाके छत्रपती शिवरायांचा विचार ज्याला शिवाजी महाराज कळले त्यांनी माझ्या समोर कधी यावं, ज्यांना यशवंतराव चव्हाण कळले, ज्यांना शरदचंद्रजी पवार कळले. आजही शरदचंद्रजी पवारांचे काय विचार आहेत
ज्यांना शरदचंद्रजी पवार कळले, शिवाजी महाराज कळले, यशवंतराव चव्हाण कळले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे, हा कॉन्सेप्ट ज्यांना मान्य आहे, त्या माणसांनी सगळ्यांनी माझ्या समोर यावं. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी देणाऱ्या 18 पगड जातीची माणसं आहोत. आम्ही पाकिस्तानमधून आलेले नाहीत, आम्ही अफगाणिस्तानमधून आलेलो नाहीत, आम्ही ब्रह्मदेशामधून आलेलो नाहीत. आम्ही या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत. इथली समाज व्यवस्था, इथली व्यवस्था सस्टेन करायचं काम इथल्या ओबीसीनी केलंय. त्यामुळे ही भूमिका ज्याला मान्य आहे, प्रवीण गायकवाडांनी कधी यावं. प्रवीण गायकवाड म्हणजे मित्र आहेत, त्यांची भूमिका कधीतरी मराठा बांधवांनी समजून घ्यावी. कधीतरी सराटे साहेबांची माणसं, सराटे असतील किंवा त्याच्याबरोबर जाऊन आताचे राजेंद्र कोंडरे असतील, मराठा मुवमेंट खेडेकर साहेब असतील, यांची भूमिका काय आहे हेही तुम्ही कधीतरी मराठा बांधवांनी समजून घ्यावं. जाऊ द्या, लक्ष्मण हाके ओबीसी मधून येतो, धनगर समाजातून येतो, लक्ष्मण हाकेची भूमिका तुम्ही ऐकू नका. पण प्रवीण गायकवाड ज्यांनी 20-25 वर्ष या आंदोलनामध्ये घालवले आहेत, त्यांना काय म्हणायचंय एवढं तरी तुम्ही ऐकून घ्यावं. धन्यवाद सर, राज्य लोकतंत्राशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके सरांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की भुजबळांचा राजीनामा मागता म्हणजे 288 आमदार असतील किंवा 48 खासदार असतील, त्यांचा राजीनामा का मागत नाही आणि येणाऱ्या काळात देखील चित्र आपल्याला नक्कीच स्पष्ट होईल. ऋषिकेश जगताप, राज्य लोकतंत्र, पुणे.